आपण जाणार आहोत क्रिकेटच्या मैदानामध्ये। थोड्याच वेळामध्ये महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे। महामुकाबला म्हटलं की अर्थात भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये या सामन्याला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी नाणेफेक झालेली आहे आणि ही नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं आणि फलंदाजी करण्याचा निर्णय त्यानं घेतलाय। आशिया चषकातल्या अ गटातल्या उभय संघातला हा दुसरा सामना आहे। याआधी दोन्ही संघांनी आपापल्या सलामीच्या लढती जिंकलेल्या आहेत, पण असं असलं तरी या सामन्यात भारताचं पारडं हे जड मानलं जात आहे। आणि या सामन्याबद्दल आपण बोलूयात। माझा सहकारी सिद्धेश आहे आपल्यासोबत। सिद्धेश, खरं तर एकीकडे या सामन्यावरून वेगळाच सामना महाराष्ट्रात आणि देशात रंगलेला पाहायला मिळतोय। आपण तुर्तास सामन्याबद्दल बोलूया। सामना पाहता भारत पाकिस्तान तुल्यबळ मानले जातात, मात्र यावेळी पारडं कोणाचं जड पाहायला मिळतंय? अर्थातच भारताचं, कारण तू बघितलंस आत्ताची ICCची रँकिंग तर वर्ल्ड चॅम्पियन भारत पहिल्या नंबरवर आहे आणि पाकिस्तान तब्बल 8व्या नंबरवर आहे। त्यामुळे ही जर तू रँकिंग मधली तफावत बघितलीस तर खरोखरच भारताचं पारडं आज जड आहे। दुसरी एक बाजू बघितलीस तर पाकिस्तानच्या संघात आज तुला बाबर आझम दिसणार नाही किंवा रिझवान दिसणार नाही, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी किंवा त्या अजून एक दोन नावं सोडली तर त्या संघात अनुभवी असा कोणी नाहीये। पण दुसरीकडे जर तू टीम इंडिया बघितलीस तर सूर्यकुमार यादव सारखा स्टार, हार्दिक पांड्या सारखा स्टार, आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देणारे जसप्रीत बुमराह, शुभमन गिल अशी तगडी फळी आपल्याकडे अर्थात टीम इंडियाकडे आहे। त्यामुळे हा सामना मी म्हणेन चुरशीचा होईल असं पण माझं मत नाहीये। तर हा सामना जिंकण्यासाठी भारताला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत। आशिया चषकाचा हा साखळी सामना आपण आरामात जिंकू। आणि गेल्या 3 वर्षाची जर तू आकडेवारी बघितली, स्टॅटिस्टिक्स बघितलं तर पाकिस्तानला गेल्या 3 वर्षात भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाहीये, मग तो वर्ल्ड कपचा असू देत किंवा एशिया कप मधला असू देत। त्यामुळे भारत ही परंपरा कायम ठेवेल असा विश्वास व्यक्त करूया। तुर्तास धन्यवाद आणि मॅचचे अपडेट जाणून घेतच राहू। आणि आपण या